नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळतो. पाच सगळ्यांना सांगतो की आज आपल्याकडे एक मोठं सेलिब्रेशन व्हायला पाहिजे. एकाच वेळी आपल्या दोन आनंदाच्या बातम्या मिळाल्या आहेत. काव्या तिच्या एक्झाम मध्ये पास झाल्या आणि जीवाने तिचं कॅबिन मिळवलं. जर या दोघांनी यश मिळवलंय तर पेढा सुद्धा त्यांनी एकमेकांना भरवायला हवा. तर नंदिनी म्हणते की लग्नानंतर या दोघांचं पहिलं यश आहे, तर यांनी हे करायलाच पाहिजे. त्यानंतर सगळेच त्यांना फोर्स करू लागतात. अखेर जीवा आणि काव्या एकमेकांना पेढा भरवण्यास तयार होतात. तर काव्या आता जीवाचं अभिनंदन करते आणि त्याला पेढा भरवू लागते. पण मात्र त्याच वेळी जे आहे ते तिथे आता गुरुजींची एंट्री होते. जी नशिबात लिहिलंय ते घडणारच असे गुरुजी म्हणतात. तर गुरुजींना बघून आता जीवा आणि काव्या खूप घाबरतात. कारण गुरुजी आल्यानंतर ते काव्या आणि जीवाला सांगतात की तुमच्या आयुष्यात लवकरच खूप मोठं संकट येणार आहे. 16 डिसेंबरला तुमचा भूतकाळ लपवलेलं सत्य सगळ्यांसमोर येणार आहे. तर खाली हे सगळं घडत असताना वरती रूम मध्ये वसुंधरा आणि रम्याला कळते की काव्याचा बॉयफ्रेंड हा तिसरा कोणी असून जीवा आहे. त्यामुळे काव्या आणि जीवाचं सत्य रम्या आणि वसुंधरा समोर आणेल असं वाटतंय.